नमस्कार मित्रांनो, मी चंद्रशेखर आठवले. माझ्या मुक्तावली मराठी पॉडकास्टच्या या भागात तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, आज तुमच्यासमोर मी सादर करणार आहे मी लिहिलेली एक कथा. कथेचं नाव आहे सुस्मिरचे नाणे. अर्थातच प्रथम डिस्क्लेमर, ही कथा, यातील व्यक्ती हे सर्व संपूर्णपणे काल्पनिक आहेत. सुस्मिर नावाचा कोणीही शकसम्राट कधीही होऊन गेलेला नाही, त्यामुळे त्याचे नाणेही अर्थातच काल्पनिक आहे. केतकरांचे आज काहीतरी बिघडलंय हे सकाळपासूनच हेडक्लार्क असलेल्या साळवींना जाणवत होतं. रोज 11च्या ठोक्याला मान खाली घालून आपले काम सुरू करणाऱ्या माणसाचं आज कामात लक्षच नव्हतं. मधूनच ते खिडकीतून बाहेर तंद्रील्यासारखे बाहेर बघत होते, तर मधूनच खिशात हात घालून कशाची तरी सारखी चाचपणी करताना दिसत होते. बरे, त्यांना काही म्हणायला जाणेही ठीक दिसले नसते, कारण साळवींच्या अख्ख्या डिपार्टमेंटमध्ये केतकरांसारखा सरळ आणि कामात कधीही चुकारपणा न करणारा कनिष्ठ लिपिक दुसरा कोणीही नव्हता. साळवींची खरी भीती ही होती की केतकरांचे आज कामात लक्ष नाही आहे. ही बाब जर जॉन्सन साहेबाच्या लक्षात आली असती तर केतकर आणि स्वतः ते यांची काही खैर नव्हती. अख्ख्या GPOमध्ये पोस्टमास्टर जनरल या हुद्द्यावर असलेला जॉन्सन साहेब एक नंबरचा खडूस म्हणून प्रसिद्ध होता, आणि तो आज आपल्या डिपार्टमेंटमध्ये येणार नाही एवढीच आशा साळवींना होती. लंच टाईम झाल्यावर आज केतकर उठून त्यांच्या नेहमीच्या बोरीबंदर स्टेशनजवळच्या बोरकरांच्या खानावळीत सुद्धा न जाता आपल्या जागेवरच बसून आहेत हे बघितल्यावर मात्र साळवीला राहावेना. ते सतत उठून केतकरांच्या खुर्चीपाशी गेले व शेजारच्या टेबलाजवळची रिकामी खुर्ची ओढून त्यावर बसले व केतकरांशी हलक्या आवाजात बोलू लागले. प्रथम केतकर काही बोलेनात, पण शेवटी त्यांनी आपल्या खिशातून एक पोस्टकार्ड काढले व साळवींच्या हातात दिले. त्या पोस्टकार्डवर असलेला मजकूर इतक्या गिचमीड आणि पुसट अक्षरात होता की प्रथम तर साळवींना वाचताच येईना. शेवटी र-ट-फ करीत साळवींनी तो वाचला. त्या मजकुराचा मतितार्थ एवढाच होता की कोणा गेनू लव्हाळे नावाच्या माणसाने केतकरांना एकदम अर्जंट कामासाठी गावी येण्याचा सांगावा घातलेला होता. या मजकुरात केतकरांचे एवढे बिघडण्यासारखे काय होते हे साळवींना कळेना. शेवटी बरेच प्रश्न विचारल्यावर केतकरांकडून काय ती माहिती साळवींना मिळाली. उरण तालुक्यातल्या आटपाडे गावात असलेली केतकरांची बरीच वडिलोपार्जित शेतजमीन या गेनू लव्हाळेला कुळाने दिलेली होती. वर्षातून एकदा खंड घालायला हा गेनू त्यांच्या घरी येत असे व तेव्हा थोडाफार भात आणि फणस वगैरे आणून टाकत असे. याशिवाय केतकरांचा त्याच्याशी कधी काही संबंधही नव्हता, किंवा अगदी लहान असताना ते वडिलांबरोबर एक दोनदा गावी गेले होते. ते सोडले तर ते आपल्या गावीही नंतर परत कधी गेले नव्हते. आता ह्याच गेनूने कसल्या अर्जंट कामासाठी आपल्याला आटपाड्याला बोलावले आहे हे केतकरांना कळत नव्हते व हेच त्यांच्या काळजीचे खरे कारण होते. साळवींनी मग लगेच केतकरांची समजूत घातली आणि पुढच्या आठवड्यात 2 दिवसाची सुट्टी घेऊन गावी जाऊन येण्यास सांगितले. केतकरांनी एवढ्या वर्षाच्या सर्व्हिसमध्ये सुट्टी अशी कधी घेतलीच नसल्याने त्यांना सुट्टी घेणे सुद्धा खरे तर अवघड वाटत होते. ठाकूरद्वारच्या बिडकर चाळीत 2 खोल्यांच्या जागेत राहणारे केतकर तसे सडेफटिंगच होते. आई वडील गेल्यापासून ते एकटेच राहत होते. लग्नाचा वगैरे विचारच त्यांनी कधी केला नव्हता. रोज उठायचं व पोस्टातल्या आपल्या जॉबवर GPOमध्ये वेळेवर हजर व्हायचं. दुपारचे जेवण बोरकरांच्या खानावळीत तर संध्याकाळचे जेवण गिरगावातल्या वीरकरांच्या खानावळीत होत होते. भटाचाच्या ऑफिसमध्ये टेबलापाशी येत असे. नाही म्हणाला रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी पलीकडच्या चाळीत राहणाऱ्या सोनटक्क्यांबरोबर चौपाटीच्या वाळूत गप्पा मारत संध्याकाळ घालवायची व खानावळीला रविवारी खाडा असल्याने एखाद्या भैयाकडची भेळ खायची. एवढाच काय तो चेंज त्यांच्या आयुष्यात होता. गेनू लव्हाळे वर्षातून एकदा भात किंवा कोकणचा मेवा आणून देत असे, तो ते चाळीत वाटून टाकत. त्यामुळे चाळीतील स्त्रीवर्गात ते एक निरुपद्रवी आणि सालस व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. या अशा आयुष्यात गेनूच्या पोस्टकार्डमुळे एक वादळ निर्माण होणे तसे स्वाभाविकच होते.
साळवींच्या बोलण्याने केतकरांना जरा धीर आला व पुढच्याच आठवड्यात एक दोन कपडे पिशवीत टाकून ते भाऊच्या धक्क्यावर पोचले. रत्नागिरीला जाणाऱ्या स्टीमबोटचे डेक क्लासचे तिकीट त्यांनी काढले. बोटीवर आपली पथारी पसरून ते स्वस्त बसून राहिले. बोट वेळेवर सुटली आणि उरण तसे जवळच असल्याने रात्रीच्या सुमारास उरणजवळ बोटीने नांगर टाकल्यावर पडावावर चढून ते उरण जेट्टीवर केव्हाच पोचले. बैलगाडी करून आटपाडीला पोचले तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. आता यावेळी कोणाला त्रास द्यायचा या विचाराने गावाबाहेरच्या मारुतीच्या देवळात त्यांनी आपली पथारी टाकली व ते गाढ झोपी गेले. सकाळी फटफटीत उजाडल्यावर लहानपणच्या थोड्याफार आठवणी व 4 जणांपाशी चौकशी याच्या जोरावर त्यांनी गेनूची झोपडी शोधून काढली. गेनू झोपडीत नव्हता, पण त्याच्या बायकोने पोरांबरोबर त्याला सांगावा घातला व केतकरांसमोर गुळाचा खडा आणि पाण्याचे भांडे ठेवले. अर्ध्या पाऊण तासात गेनू आला आणि आल्या आल्या त्याने केतकरांचे पायच धरले आणि आपल्याला माफ करण्याची तो विनंती करू लागला. केतकरांना काय चालले हे काही कळेनाच. त्यांना खूप ओशाळल्यासारखे झाले हे मात्र खरे. त्यांनी गेनूला काय झाले आहे ते तर सांग असे 4-5 वेळा म्हटल्यानंतर त्याला धीर आला व सर्व हकीकत त्याने केतकरांच्या कानावर घातली. केतकरांच्या शेतजमिनीच्या एका कोपऱ्यात आंब्याचे एक जुने झाड 100 वर्षे तरी उभे असावे. या झाडाच्या बुंध्यापाशी बऱ्याच वर्षापूर्वी कोणतरी एका दगडाला शेंदूरपासून त्याला देव बनवले होते. जाणारे येणारे तेथे एखादे फूल आणि 2 पै टाकत व ते गेनूला मिळत. या दगडाजवळच्या 10-1 फुटाच्या परिघातली जमीन कधीच नांगरली जात नसे. 1-2 महिन्यापूर्वी गेनूच्या मनात काय आले कुणास ठाऊक, त्याने या जमिनीपैकी 5-1 फुटाचा पट्टा तेवढेच जास्त भात लावता येईल या कल्पनेने नांगरायला सुरुवात केली. 2-3 फूट झाडाजवळ गेल्यानंतर त्याला नांगर कशाला तरी अडकल्यासारखा वाटला, म्हणून त्याने तेथे जरा खणून बघितल्यावर त्याला एक चिखलात रुतलेली धातूची पेटी मिळाली. रात्र पडल्यावर बायकोच्या मदतीने त्याने ती पेटी घरात आणली व कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात ती साफ करून उघडण्याचा गुन्हा केला होता. त्या पेटीत त्याच्या अपेक्षेप्रमाणे सोने वगैरे काही मिळालेच नव्हते. फक्त डब्बू पैसे किंवा भोगाचे पैसे पै यासारखा थोडाफार खुर्दा फक्त होता. गेनूच्या मताने खरा लफडा त्याने ती पेटी उघडल्यावरच झाला होता. त्याच रात्री त्याचा मुलगा अचानक तापाने फणफणला होता व त्याला इस्पितळात न्यावे लागले होते. 2 दिवसांनी त्याच्या म्हशीला पान लागून ती मेली होती आणि भरीतभर म्हणून त्याने गावकीमध्ये भाऊबंधांबरोबर अगदी हमरीतुमरीपर्यंत येऊन भांडण झाले होते. मालकांची पेटी परस्पर उघडून आतील ऐवज लंपास करावा असे पाप आपल्या मनात आल्याने हे सगळे झाले होते अशी त्याची धारणा झाल्याने मालकांनी येऊन आपला ऐवज आपल्या ताब्यात लगेच घ्यावा म्हणून त्याने ते पोस्टकार्ड पाठवले होते. गेनूची कथा ऐकल्यावर केतकर त्याच्याकडे बघतच राहिले. त्याचा देवधर्म, अंधश्रद्धा, शकून अपशकून यावर प्रथमपासून कधीच विश्वास नसल्याने गेनूला या सगळ्या गोष्टी योगायोगाने झाल्या आहेत व त्यांचा एकमेकाशी काही संबंध नाही हे त्याला कसे समजावावे हा प्रश्न त्यांना पडला. खंड देण्यात गेनू करत असलेल्या लप्पाछप्पीचा पूर्वानुभव मनात असल्याने केतकर काहीच बोलले नाहीत. पण त्याचवेळी गेनू इतका सरळ किंवा सोहळा नसून किरकोळ फसवाफसवी करण्याचे फारसे सोयरसूतक त्याला नसल्याने पेटीत फारसा ऐवजच नसल्याने त्याने प्रामाणिकपणाचे नाटक केले असावे असेही त्यांच्या मनात आले. गेनूच्या बायकोने मग एका गाठोड्यात बांधून ठेवलेली ती पेटी केतकरांच्या समोर आणून ठेवली. केतकरांना पहिला धक्का ती पेटी पाहिल्याबरोबरच बसला. साधारणपणे 4 इंच रुंद, 6 इंच लांबी आणि 4 ते 5 इंच उंच अशा आकाराची ती पेटी काशाच्या धातूमध्ये ओतकाम करून बनवलेली होती. गेनूच्या बायकोने घासून पुसून ती साफ केलेली असल्याने त्यावर असलेले कोरीव फुलापानाचे नक्षीकाम आणि तळाजवळ कोरलेला चारू बाजूंना जोडणारा सलग पुष्पहार व तो उचलून धरणारी छोटी छोटी बाळे हे सर्व बारकावे स्पष्ट दिसत होते. त्याचप्रमाणे पेटीच्या झाकणावर मोडीमध्ये पांडुरंग बाळकृष्ण केतकर अशी अक्षरे स्पष्टपणे कोरलेली त्यांना दिसत होती. केतकरांनी ती पेटी उचलून फिरवून बघितली. ही पेटी आपल्या कोण्या पूर्वजाने तेथे झाडाखाली पुरून ठेवली असावी असा विचार मनात आल्याने ती पेटी उघडून आत काय आहे ते बघावे असे केतकराच्या मनात आले. पण गेनू त्याला अजिबातच तयार नव्हता.
शेवटी केतकरांनी ती पेटी पिशवीत ठेवली. गेनूने आवर्जून त्यांना दिलेली आमसुले, कुळीच वगैरे कोकणी मेवाच्या पुड्या त्यावर ठेवल्या व त्याला 2 फणस आणून द्यायला सांगून केतकर गावात राहणाऱ्या अण्णा खोतांच्या घरी जायला निघाले. पिशवी हातात घेतल्यावर पेटी बरीच जड लागते आहे हे मात्र केतकरांच्या लक्षात आल्यापासून राहिले नाही. आटपाडीमधले अण्णा खोत ही एकच व्यक्ती केतकरांच्या परिचयाची होती. मुंबईला आले की ते आवर्जून केतकरांना भेटत व नोकरी सोडून गावी येऊन राहण्याबद्दल आग्रह धरत. गमतीची गोष्ट म्हणजे अण्णांना केतकरांना गावात पाहून अजिबातच आश्चर्य वाटले नाही. त्यांना गेनूच्या परिस्थितीची बहुधा माहिती असावी आणि गेनूने पैशाच्या मदतीसाठी केतकरांना बोलावले असणार असे त्यांना बहुधा वाटत असावे. गेनू कसा लबाड आहे याचे पालुपद ते केतकरांच्याकडे नेहमीच लावत. मात्र आज ते काहीच बोलले नाहीत. अण्णांकडेच केतकरांनी 4 घास खाल्ले. गेनूने तेवढ्यात त्यांना 2 फणस आणून दिले. ते त्यांनी पिशवीत घातले व गेनूनेच आणलेल्या बैलगाडीतून ते उरणकडे रवाना झाले. मध्यरात्री नंतर कधीतरी आलेल्या बोटीतून परतीचा प्रवास करून सकाळी ते मुंबईला दाखल झाले. नेहमीप्रमाणे 11 वाजता ऑफिसात पोचल्यावर साळवींची प्रश्नार्थक मुद्रा त्यांना दिसली. पण 7:12च्या उतार्याचे काम होते असे मोघम उत्तर देऊन ते आपल्या कामाला लागले. साळवींनी मग त्यांना फारसे काही विचारले नाही. रात्री घरी पोचून चाळीमधली सगळी दारे बंद झाल्यावर केतकरांनी ती पेटी पिशवीतून काढली. कंदिलाच्या प्रकाशात पेटीवरचे नक्षीकाम मोठे खुलून दिसते आहे असे त्यांच्या मनात आले. पेटीचे झाकण उघडल्यावर मात्र त्यांची एकूण निराशाच झाली. गेनू म्हटल्याप्रमाणे पेटीत तांब्याचे डब्बू पैसे, भोकाचे पैसे आणि काही पया एवढाच ऐवज होता. पेटीकडे बघत असताना केतकरांच्या हे लक्षात आले की बाहेरून पेटी 4 ते 5 उंच दिसत असली तरी आतल्या बाजूस मात्र पेटीचा तळ अगदीच उचळ आहे. पेटीला आत काहीतरी गुप्त कप्पा असावा असे वाटल्याने त्यांनी पेटी रिकामी केली. तळावरून बोटे फिरवीत असताना तेथे एक खटका आणि तो उघडण्यासाठी एक कळ आहे हे ते लक्षात आल्याने त्यांनी कळ दाबली व पेटीचा तळच त्याला सहजपणे उचलून घेता आला. पेटीच्या खालच्या बाजूला आणखी बरीच नाणी आणि एक छोटा रेशमी बटवा होता. केतकरांनी नाणी हातात घेऊन बघितली. जवळजवळ सर्व नाण्यावर इंग्रजी भाषेत एका बाजूला व्हिक्टोरिया एम्प्रेस व मध्ये राणीची छबी उमटवलेली होती, तर दुसऱ्या बाजूला कडेला ईस्ट इंडिया कंपनी व तळाच्या बाजूला 1840 हे साल, त्याच्या आत वेलीचे नक्षीकाम व त्याच्या आत 1 रुपी ही अक्षरे उमटवलेली त्याला दिसली. राणीचा छाप असलेले असे 99 रुपये त्या पेटीत होते. त्याशिवाय त्या पेटीत असलेल्या रेशमी बटव्यात आणखी 3 नाणी होती. त्यात 2 राणीचे रुपये आणि एक विचित्र दिसणारे नाणे होते. त्या नाण्यावर एका बाजूला पारशी लोकांसारखे धारदार नाक असलेल्या एका व्यक्तीचे चित्र होते, तर दुसऱ्या बाजूला कोणत्या तरी अनाकलनीय भाषेत काहीतरी मजकूर लिहिलेला होता. केतकरांनी मग ती पेटी आपल्या पत्र्याच्या ट्रंकेत सुरक्षित ठेवून दिली व त्या नाण्याचा विचार करतच ते अंथरुणावर पडले. सोनटक्के ज्या पेढीवर काम करत असत त्या पेढीच्या पारशी मालकाकडे अशी जुनी नाणी पाहिली असल्याचे त्यांना सोनटक्के कधीतरी बोलले होते. ती आठवण त्यांना झाली. त्या रविवारी संध्याकाळी केतकरांनी चौपाटीवर बसलेले असताना सोनटक्क्यांकडे आपल्या पेटीचा विषय काढला व कोटाच्या आतल्या खिशातून रेशमी बटवा काढून त्यातली 3 नाणी सोनटक्क्यांना दाखवली व आता काय करायचे याबाबत त्यांचा सल्ला विचारला. सोनटक्क्यांनी लगेचच आपल्या पेढीच्या मालकाला भेटायला या असा सल्ला त्यांना दिला. मग दुसऱ्या दिवशी केतकर ऑफिस सुटल्यावर ट्रॅमने घरी न जाता फोर्टमधल्या सोनटक्क्यांच्या ऑफिसमध्ये गेले. सोनटक्क्यांचा पारशी साहेब मोठा दिलखुलास वाटत होता. सोनटक्क्यांनी त्यांना बहुधा केतकरांचे काय काम आहे याची कल्पना दिसली असावी. त्यांच्या ऑफिसात एका मोठ्या टेबलामागे तो बसला होता. अंगात पारशी सदरा व कमरेला कस्ती बांधलेली असा त्याचा अवतार होता. भिंतीवर मागे झरतृष्ट आणखी कोणी संत यांचे फोटो लटकवलेले होते. सोनटक्क्यांना पाहून तो मोठ्याने हसला. काय तात्या लोक, तुम्ही इकडे कुठे असे विचारत त्याने सोनटक्क्यांना काय आणले आहे अशी विचारणा केली.
केतकरांनी मग आपल्या खिशातून रेशमी बटवा काढला व त्यातले राणीचे एक नाणे त्या पारशाच्या हातात ठेवले. ते नाणे हातात घेऊन प्रथम त्याने एक दोन वेळा निरखून बघितले, पण त्या नाण्याचे विशेष काही त्याला वाटले नसावे ते स्पष्टपणे केतकरांना दिसत होते. मग त्याने दोन तीन वेळा ते नाणे फिरवून बघितले आणि त्याचे डोळे एकदम चमकले. त्याच्या चेहऱ्यावर अविश्वासाचा भाव केतकरांना दिसला. टेबलाच्या ड्रॉवरमधून त्याने एक बहिर्गोल भिंग काढून नाण्याचे बराच काळ निरीक्षण केले व शेवटी कपाटातून एक जाडजूड पुस्तक काढून तो वाचत राहिला. 10-15 मिनिटांनी त्याने आपली मान वर उचलली आणि एक सुस्कारा सोडून हे नाणे त्याला कुठे मिळाले अशी विचारणा केली. केतकरांनी हे नाणे आपल्या घरातच आपल्याला सापडले असं सांगितल्यावर तो एकदम खुर्चीवरून उठला आणि केतकरांचा हात हातात घेऊन लकीएस्ट मॅन वगैरे काहीतरी बडबडला. तर पारशी साहेबाच्या म्हणण्याप्रमाणे हा रुपया जरी मुंबईच्या टाकसाळीत पाडलेल्या नाण्यांपैकीच असला तरी मोठा दुर्मिळ होता. ही नाणी जेव्हा पाडली होती तेव्हा एका लॉटमध्ये प्रेस मशीनमध्ये काहीतरी घोटाळा झाल्याने 1000-2000 नाण्यावर नाण्याच्या मागच्या बाजूचे डिझाईन हे राणीच्या छबीच्या उलटे पंच झाले होते. टाकसाळीने ही नाणी रद्दबातल ठरलेली असली तरी तेव्हा झालेल्या सरकारी चौकशीमध्ये असे आढळले होते की एकूण 8 नाणी गहाळ झाली आहेत. मग कंपनी सरकारने बॉम्बे टाइम्समध्ये जाहिरात देऊन लोकांना ही नाणी परत करण्याचे आवाहन केले होते व एक घसघशीत बक्षीस देऊ केले होते. त्यानंतर 6 नाणी परत मिळाली होती, पण 2 नाणी कधीच परत मिळाली नव्हती. त्या 2 पैकी हे एक नाणे होते. सोनटक्क्याच्या पारशी साहेबाने मग आपला मोठा प्लेट कॅमेरा बाहेर काढला व त्या रुपयाचे 2-4 फोटो काढले व केतकरांना नंतर निरोप पाठवतो असे सांगून त्यांची बोलवण केली. महिन्याभराने पारशी साहेबाने सोनटक्क्यांमार्फत केतकरांना भेटायला येण्याचा निरोप दिला. केतकर त्याला भेटल्यावर त्याने लंडनहून आलेली केबल केतकरांना दाखवली. त्या केबलप्रमाणे लंडनमधील जुनी नाणी संग्राह्य करणारा एक संग्राहक केतकरांच्या रुपयाला 150 पाऊंड किंवा 2250 रुपये द्यायला तयार होता. केतकरांनी फारसा विचार न करता ते नाणे पारशी साहेबाच्या हातात ठेवले. पारशी साहेबाने आपली तिजोरी उघडून त्यात तो रुपया सुरक्षित ठेवला व राणीचे चित्र असलेल्या 100 रुपयाच्या 22 नोटा व चांदीचे 50 रुपये केतकरांच्या हातात ठेवले. आपल्या आयुष्यात एवढी मोठी रक्कम केतकरांनीही बघितली नव्हती किंवा सोनटक्क्यांनीही. दोघे अगदी भारावून गेले. घरी आल्यावर केतकरांनी प्रथम काय केले असले तर सोनटक्क्याच्या हातात ते नको नको म्हणत असताना 100 रुपयाची एक नोट ठेवली आणि ते गेल्यावर आपल्या खिशातला रेशमी बटवा त्यांनी काढला आणि त्यातली नाणी घरात सापडलेल्या एका हिंगाच्या डबीत ठेवून ती डबी देवघरात ठेवून दिली. त्यानंतर बरेच दिवस केतकरांनी त्या 100 रुपयाच्या नोटांना हातसुद्धा लावला नाही. बहुधा त्या नोटा खर्च करायची त्यांना भीती वाटत असावी. 100 रुपयाच्या 2 नोटा मात्र त्या दिवसापासून ते आपल्या कोटाच्या खिशात एका रुमालात बांधून ठेवू लागले. त्यांचे आयुष्य पूर्ववत चालू असले तरी काहीतरी सूक्ष्म बदल त्यांच्यात घडत होता हे नक्की. पांडुरंग बाळकृष्णाने केतकरांच्या आयुष्यात कुठेतरी प्रवेश केला होता. हेडक्लार्क साळवींना तो फरक जाणवत होता, पण काय तो नक्की सांगता येत नव्हतं व तेही अस्वस्थ होते. केतकरांचा बऱ्याच वर्षापासून एक प्रघात होता. दर महिन्याच्या 1 तारखेला ते पगार मिळाला की मुंबादेवीच्या देवळात संध्याकाळी जात व देवीसमोर एक डब्बू पैसा व 2 पेढे ठेवून नमस्कार करत असत. या महिन्याला 1 तारखेला त्याला ते जमले नव्हते म्हणून 2 दिवसांनी सकाळी ते दर्शन घ्यायला गेले होते. दर्शन घेऊन बाहेर येत असताना त्यांना अचानक काय झाले ते कोणाला सांगता येणे शक्य नाही. बोरीबंदरकडे जाणारी ट्रॅम्प पकडण्याच्या ऐवजी केतकर शेजारच्या एका इमारतीत शिरले व शाह सामळदास रणछोडदास ब्रोकर कॉटन एक्सचेंज अशी पाटी डोक्यावर मिरवणाऱ्या समोरच्या एका पेढीतच ते शिरले. एक विटका काळा कोट व मळकट धोतर नेसलेला हा घाटी आपल्या पेढीत काय करतो आहे हे न उमगल्याने तो नोकरी मागण्यासाठी आला असावा असा समज करून शेठ सामळदास केतकरावर खेकसलेच की त्यांना कोणी नोकर नको आहे. केतकर त्याच्या ओरडण्याकडे लक्ष न देता त्याच्या समोर जाऊन बसले व 2000 रुपये किमतीच्या कापसाच्या गासड्यांचे 30 दिवसाचे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट आजच्या भावाने आपल्याला करायचे आहे असे सांगून आपल्याजवळचे रुमालात बांधलेले 200 रुपये त्यांनी सामळदासांसमोर ठेवले. सामळदासांना प्रथम काही कळेच ना.
पण शेवटी भानावर येऊन त्यांनी कागदपत्रे व पावती तयार केली व केतकरांच्या हातात ठेवली. केतकर मग सरळ JPOमध्ये आपल्या ऑफिसात निघून गेले. पुढच्या 30 दिवसात केतकरांच्या आयुष्यात काहीच फरक पडला नसला तरी कॉटन एक्सचेंजमध्ये मात्र जमीन आकाश एक होऊ घातले होते. युरोपमध्ये युद्धाचे वारे वाहू लागले होते आणि इंग्लंडमधल्या कापडाच्या गिरण्यांना वॉर डिपार्टमेंटकडून गणवेशासाठी लागणाऱ्या ट्विल कापडाच्या अभूतपूर्व ऑर्डर्स मिळाल्याने मुंबईच्या कॉटन एक्सचेंजमध्ये त्यांचे दलाल मिळेल त्या भावात कापूस खरेदी करून इंग्लंडला बोटीने पाठवत होते. परिणामी कापसाच्या भावात अभूतपूर्व वाढ झाली होती व एक्सचेंजमधल्या सगळ्यालाच बरकतीचे दिवस आले होते. 30 दिवसांनी केतकरांनी जेव्हा कॉटन एक्सचेंजमध्ये पाऊल ठेवले तेव्हा सामलदासांनी त्यांचे चक्क स्वागत केले. केतकरांनी साहजिकच आपले कॉन्ट्रॅक्ट चढ्या भावाने विकले व राणीच्या चित्राच्या आणखी बऱ्याच नोटा स्वतःच्या खिशात ठेवल्या. पुढच्या काही महिन्यात केतकरांची कॉटन एक्सचेंजला भेट हे नित्याचीच बाब होऊ लागली. मात्र प्रत्येक व्यवहारात केतकरांना फायदाच कसा होतो, त्याचा सट्टा बरोबरच कसा लागतो हे कोडे स्वतः केतकरांनाही ना उलगडत होते ना सामलदासाने. अशाच एका दिवशी केतकरांची ओळख प्रतापसिंह राठोड या व्यक्तीशी सामलदासांच्याकडे झाली. गप्पांच्या ओघात आपण दर रविवारी मुंबईच्या रेसकोर्सवर जात असल्याचे त्यांनी केतकरांना सांगितले. मग केतकर पुढच्या रविवारी रेसकोर्सवर गेले आणि प्रतापसिंहांच्या म्हणण्यानुसार त्यांनी एका रेसच्या घोड्यावर पैसे लावले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे केतकर ती रेस हरले. प्रतापसिंहांनी चालायचेच म्हणून ही बाब सोडून दिली. केतकरांच्या डोक्यात मात्र रेसवर पैसे लावण्याची कल्पना घुटमळत राहिली. नाहीतरी अलीकडे केतकरांना शांत झोप लागेल अशी झालीच होती. काहीतरी विचित्र स्वप्ने त्यांना पडत, नाहीतर डोळ्याला डोळा लागत नसे. त्यात या रेसच्या घोड्यांची आणखी भर पडली. मग पुढच्या रविवारी केतकर परत रेसकोर्सवर गेले आणि स्वतःला हव्या त्या एका घोड्यावर त्यांनी एक भली थोरली रक्कम लावली आणि अपेक्षेप्रमाणे ते जिंकले. त्या दिवसास केतकरांचा प्रत्येक रविवार हा रेसकोर्सवर जाऊ लागला आणि कॉटन एक्सचेंजप्रमाणेच दिवसाच्या शेवटी ते भरपूर नफा कमवून घरी येऊ लागले. हा मिळालेला सर्व पैसा खर्च असा त्यांना काहीच नसल्याने आपल्या लोखंडी ट्रंकेत ते ठेवून देत. ही ट्रंक त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी म्हणून घेतली होती आणि मोठ्या हौसेने कोंड्याजवळ त्यांचे संपूर्ण नाव गजानन श्रीकृष्ण केतकर ही नाव कोरलेली एक पितळी पट्टी रिव्हेट करून घेतली होती. आपली ट्रंक राणीचे चित्र असलेल्या नोटांनी भरत चालली आहे हे केतकरांना दिसत होते. पण या नोटांचे करायचे काय या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. रविवार रेसकोर्सवर जाऊ लागल्याने सोनटक्क्यांबरोबरच्या चौपाटीवरच्या गप्पा गोष्टी पण आता बंदच झाल्या होत्या. हे सगळे चालू असताना एक दिवस असा प्रसंग घडला की केतकरांचा मूळचा पापभीरू आणि सरळ मार्गी स्वभाव त्या घटनेने पूर्ण हादरवून गेला. ऑफिसातून परत येत असताना केतकर बोरीबंदरजवळ ट्रॅम्प पकडत असत. त्यांच्या जाण्या येण्याच्या नेहमीच्या रस्त्यावर अल्बर्ट व्हाईटवॉटर अशी पाटी असलेली एक विलायती दारूचे दुकान होते. केतकरांनी त्या दुकानाकडे आत्तापर्यंत कधी वळूनसुद्धा बघितले नव्हते. त्या दिवशी संध्याकाळी त्या दुकानासमोर त्यांच्या चपलेचा अंगठा अचानक तुटल्याने ते तेथे थांबले. साहजिकच दुकानाच्या शोकेसमध्ये मांडून ठेवलेल्या रंगीबेरंगी मद्याच्या बाटल्या त्यांच्या नजरेत आल्या. केतकरांच्या डोक्यात काय आले कोणास ठाऊक, पण ते दुकानाच्या पायऱ्या चढण्यासाठी म्हणून वळू लागले. बरोबर त्याच वेळेस, काय केतकर, इथे काय करताय अशी हाक त्यांना ऐकू आली. त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणारी माहीमकर त्यांना हाक मारत होते. चपलेचा अंगठा तुटल्याने थांबलो असे उत्तर देऊन मग केतकर त्यांच्याबरोबर पुढे चालू लागले. हा प्रसंग वारंवार मग केतकरांना आठवू लागला आणि अल्बर्ट व्हाईटवॉटरच्या दुकानाला आपण एकदा तरी भेट दिलीच पाहिजे असे त्यांच्यासारखे मनात येऊ लागले. एवढे झाल्यावर मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी केतकरांनी ऑफिसला नेताना देव्हाऱ्यातला रेशमी बटवा खिशात टाकला व जाता जाता सोनटक्क्यांना आपण त्यांच्या ऑफिसात संध्याकाळी भेटू असे सांगून ते पुढे निघाले. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे ते सोनटक्क्यांच्या ऑफिसात जाऊन त्यांच्या पारशी साहेबाला भेटले. मागच्या नाणेव्यवहारात चांगली गसगशीत रक्कम पदरात पडलेली असल्याने अर्थातच त्यांनी मोठे प्रेमाने केतकरांचे स्वागत केले. खिशातून रेशमी बटवा काढून केतकरांनी त्यातील नाण्यांपैकी
ज्या नाण्यावर एका बाजूस धारदार नाक असलेल्या व्यक्तीची छबी आणि दुसऱ्या बाजूला अनाकलनीय मजकूर होता, ते नाणे साहेबांच्या हातात ठेवले. मागच्या वेळेप्रमाणे सोनटक्क्यांच्या साहेबांनी त्या नाण्याचे फोटो काढून घेतले व माहिती कळली की निरोप पाठवतो असे सांगून केतकरांना रजा दिली. केतकरांचा पुढील महिना मोठा बेचैनीत गेला. रात्र त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. पैशाचा सतत ओघ त्यांच्याकडे येत होता आणि त्यांची ट्रंक हळूहळू भरत चालली होती. त्यांचा स्वभावसुद्धा जास्त जास्त तिरसट हेकट होऊ लागला होता. चाळीतल्या मुलांमध्ये इतके दिवस सर्वांना आवडणारे केतकर काका इतके तुसडेपणाने आपल्याशी का वागू लागले आहेत हे मुलांना कळत नव्हते. अल्बर्ट व्हाईट वॉटरच्या दुकानाला भेट देऊन तिथल्या बाटल्या खरेदी कराव्या अशी इच्छा त्यांना अलीकडे सारखी होऊ लागली होती व त्या इच्छेवर ताबा मिळवणे त्यांना प्रत्येक दिवशी अधिक अधिक कठीण होत होते. असे 2 महिने गेल्यावर एक दिवशी सोनटक्के येऊन सांगून गेले की साहेबांनी बोलावले आहे. मोठ्या उत्कंठेने केतकर पारशी साहेबाला भेटायला गेले. पारशी साहेब एकूणच फारसा उत्साही वाटला नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे हे नाणे सुस्मीर या शकसम्राटाच्या कारकिर्दीत इंग्रजी सणाच्या सुरुवातीस पाडलेले होते व मागच्या बाजूस लिहिलेला तोचारी भाषेतला मजकूर ब्राह्मी लिपीत लिहिलेला होता. हा सम्राट म्हणे फक्त 10 ते 12 वर्ष गादीवर होता आणि अत्यंत क्रूर कर्मा म्हणून प्रसिद्ध होता. या सम्राटाच्या कारकिर्दीमध्ये पाडलेले कोणतेही नाणे अजून कुठेच सापडलेले नसल्याने केतकरांजवळचे नाणे पहिले आणि म्हणूनच अत्यंत दुर्मिळ होते. या नाण्याची किंमत करण्यासुद्धा कोणी धजावत नव्हते. एका तज्ज्ञांनी यांची किंमत काही लाख पौंड होऊ शकेल असा फक्त अंदाज बांधला होता. त्यामुळे केतकरांचे नाणे सध्या तरी विकले जाणे अशक्यपायच वाटत होते. आय एम व्हेरी सॉरी, साहेब शेवटी म्हणाला होता. रात्री घरी आल्यावर सुद्धा केतकरांच्या डोक्यातून सुस्मीरचे नाणे जात नव्हते. ती रात्र त्यांनी तळमळत काढली. आपल्या मागचा या सुस्मीरचा पिच्छा आता कधी सुटणारच नाही या कल्पनेने ते केतकरांना फारच अस्वस्थ वाटत होते. मग विचार करता करता एकदम डोक्यात प्रकाश पडल्यासारखी केतकरांच्या लक्षात आले की पांडुरंग बाळकृष्णाने ही पेटी शेतात का पडून टाकली असावी. या सुस्मीर सम्राटाने आपल्या या पूर्वजाचा आपल्यासारखाच बहुधा छळ केलेला असणार व या व्याधीपासून सर्वाची सुटका करून घेण्यासाठी पांडुरंग बाळकृष्णाने हे पाऊल उचललेले असणार हे त्यांच्या आता लक्षात येत होते. केतकरांनी मग थोडा विचार करून एक निर्णय घेतला. सकाळी उठल्याबरोबर त्यांनी साळवींना आपल्याला 2 दिवसाची रजा हवी असल्याची चिठ्ठी पाठवली. नंतर दुपारपर्यंत पांडुरंग बाळकृष्णाच्या काशाच्या पेटीत त्यांनी राणीचे रुपये व तो रेशमी पटवा त्यातील नाण्यासह ठेवून पेटी बंद केली व ती पेटी आणि 2 कपडे आपल्या पिशवीत भरले. राणीचे चित्र असलेला नोटा आणि नाणी यांनी खचाखच भरलेली आपली लोखंडी ट्रंक बंद करून त्याला एक मोठे कुलूप त्यांनी लावले. एका हारेवाल्याला बोलवून ती ट्रंक एका बग्गीत ठेवण्यास त्यांना सांगितले आणि ते स्वतः त्या बगीतूनच परत एकदा भाऊच्या धक्क्याकडे निघाले. बोट सुटल्यावर कंबरेला लावलेली ट्रंकेची किल्ली कोणी बघत नाही आहे याची खात्री करत त्यांनी समुद्राच्या पाण्यात सहजपणे टाकून दिली. त्या रात्री केतकरांनी उरण गावातच मुक्काम केला व सकाळची बैलगाडी करून ते आटपाडीला थेट गेनूच्या झोपडीवर जाऊन धडकले. अचानक मालकानं पाहून गेनू नाही म्हटले तरी जरा चरकलाच. केतकरांनी पांडुरंग बाळकृष्णाची पेटी काढून त्याच्यासमोर ठेवल्याबरोबर तर आता हे कसले अरिष्ट या भीतीने तो अक्षरशः कापू लागला. केतकर त्याला एवढेच म्हणले की गेनू, ही पेटी तू तिच्या मूळ जागेवरून हलवल्याने मोठे संकट येऊ घातले आहे. त्याचे निराकरण करणे आता तुझ्याच हातात आहे. ही पेटी आता आपण परत तिच्या मूळ जागेवर ठेवली पाहिजे. केतकरांनी मग गेनूला आंब्याच्या झाडाखालच्या कोपऱ्यात ही पेटी आणि लोखंडी ट्रंक हे दोन्ही मावतील एवढा खड्डा करायला सांगितला आणि रात्र पडल्यावर त्या दोघांनी पांडुरंग बाळकृष्णांची पेटी आणि गजानन श्रीकृष्णांची ट्रंक यांना शेजारी शेजारी ठेवून मुठमाती दिली. आपले काम झाल्यावर केतकर लगेचच मुंबईला परत जाण्यास निघाले. जाताना खिशातल्या सर्व नोटा आणि खुर्दा त्यांनी गेनूच्या स्वाधीन केला व पेटीसंबंधी कोणाशी बोललास तर काय होईल याची तुला कल्पना आहेच असा धोक्याचा इशाराही दिला. पहाटे पहाटे केतकर मुंबईला पोचले. त्यांना आता आपले मन आता अतिशय शांत झाले आणि मनाला एक प्रकारचा हलकेपणा किंवा रितेपणा आल्याचे सतत जाणवत होते.
11 वाजता ते ऑफिसात पोचले आणि त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. त्यांच्या चेहऱ्याकडे एकदाच पाहिल्यावर साळवींच्या हे लक्षात आले की जे काय संकट केतकरांच्यावर आले होते ते निमाले आहे. केतकर आता परत एकदा पूर्वीचेच झाले आहेत. विटलेला काळा कोट घातलेला आणि मळकट धोतर नेसलेला, पण खिशातून नोटांची बंडले काढणारा हा घाटी एकदम गायब कोठे झाला? हा प्रश्न मात्र सामळदास आणि प्रतापसिंह राठोड या दोघांना पुढे अनेक वर्षे पडत राहिला. बरं आहे मित्रांनो, भेटूया परत थोड्या दिवसांनी. नमस्कार.